श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागात जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. दिवसेंदिवस मालिका वेगवेगळे टर्न आणि ट्विस्ट घेताना पाहायला मिळत आहे. तर या मालिकेत सगळ्यात मोठा ट्विस्ट हेच आहे की सायली हीच तन्वी आहे आणि प्रिया ही तन्वीचा मुखवटा घातलेले एक बहिरूपी. तर मित्रांनो, आता हे सत्य घरच्या समोर येण्यासाठी फक्त एक कारण कारणीभूत ठरणार आहे. ते म्हणजे आता प्रतिमा आणि रविराजचं अॅनिव्हर्सरी असतं आणि त्या दिवशी आता अर्जुनला सुमन ज्या ठिकाणी नागराजने बांधून ठेवलेलं असतं, डांबून ठेवलेलं असतं, ते लोकेशन समजल्यामुळे आता अर्जुन सगळ्यांना घापील ठेवून तिकडे पोहोचलेला असतो. आणि त्यानंतर जेव्हा अर्जुनला सुमनने भयानक सत्य सांगितल्यानंतर त्यालाही धक्का बसतो. परंतु अॅनिव्हर्सरीच्या दिवशी प्रतिमा आणि रविराजना खूप मोठं सरप्राईज गिफ्ट म्हणून त्यांच्यासाठी त्यांच्या स्वप्नातली मुलगी ही सायली तन्वी असल्याचं सांगून त्यांना आनंदाचा धक्का तर देणारच आहे. त्याचबरोबर तुमचं हस्त खेळतं कुटुंब उद्ध्वस्त करणारं दुसरं तिसरं कोणी नसून नागराजच होता या भयानक सत्याने सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली असते. परंतु रविराज अखेर आता प्रिया नागराज यांची जेलमध्ये रवानगी करत सायलीला मुलगी म्हणून स्वीकारलेला असतो. तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहूया. तर सुमन अचानकपणे गायब झाल्यामुळे प्रतिमा रविराज यांचं मन अजिबात स्थिर नसतं. त्यांना सुमनची खूप काळजी लागून राहिली असते. मात्र नागराज या सगळ्याचा मेन सूत्रधार असून सुद्धा घरातल्यांना गाफील ठेवून इमोशनल ड्रामा क्रिएट करून त्यांचं लक्ष डायव्हर्ट करून आपण मात्र आपली चाल चालवत असतो. आणि या सगळ्यामध्ये प्रिया सुद्धा तितकीच भागीदार असते. तर मकर संक्रांतीच्या दिवशी नागराजचा हा खरा चेहरा कावळ्या भूमीने समोर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यातला सगळ्यात मोठं म्हणजे नागराजच्या मोबाईलमध्ये फोटो काढण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून मोबाईल काढून सुमनचा व्हिडिओ त्यामध्ये दिसल्यामुळे आता त्याच्यावरचा संशय मजबूत झालेला असतो. परंतु जेव्हा रविराज नागराजला त्या मोबाईलमधल्या सुमनच्या व्हिडिओबद्दल विचारलं असता त्याने इथे इमोशनल ब्लॅकमेल करत म्हणतो की दादा, मी तुला या व्हिडिओबद्दल सत्य सांगणारच होतो, परंतु सणासुदीच्या आनंदाच्या क्षणामध्ये कशाला मिठाचा खडा घालून आनंद हिरावून घ्यायचा, म्हणून मी हे सत्य सांगितलं नाही. परंतु मला हा व्हिडिओ पाठवून काही गुंड ब्लॅकमेल करत आहेत. जर हवे तेवढे पैसे नाही दिले तर मी सुमनला मारून टाकण्याची धमकी दिली आहे आणि चुकून जरी पोलिसांना कळवलं किंवा हे लोकेशन पाठवलं तर सुमनची डेड बॉडी पार्सल म्हणून पाठवीन असं सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे मी पोलिसांना सुद्धा नाही फोन करू शकलो. दादा प्लीज, आता पैसे 50 लाख रुपये त्यांनी मागितले आहे. तेव्हा प्रिया म्हणते की 50 लाख रुपये, बापरे, मी तर 50 लाख रुपये स्वप्नसुद्धा बघितलं नाही. तेव्हा आता अर्जुन, नागराज काका, ज्या गुंडाने तुला फोन केला आहे त्या गुंडाचा नंबर देशील का? तेव्हा मात्र इथे नागराज हडबडतो आणि मम करत बाराखडी म्हणू लागतो. तेव्हा मात्र इथे अर्जुनला संशय येतो. तेव्हा सायली म्हणते की नागराज काका, तुम्ही चुकताय. सुमन काकू त्या गुंडाच्या तावडीत आहेत आणि तुम्ही म्हणता की पोलिसात सुमन काकूबद्दल काहीच सांगायचं नाही, असं कसं? तेव्हा प्रिया म्हणते की सायली, तुझी नसलेली अक्कल नको दाखवू. अगं नागराज काका म्हणतायत ना, जर पोलिसात त्यांच्याबद्दल माहिती दिली तर सुमन काकूच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र आता इथे अर्जुन सगळ्या मागचा मेन सूत्रधार आपल्यातच कुणीतरी आहे, परंतु आपल्याला मुद्दामून कॉन्सन्ट्रेशन डायव्हर्ट करण्यासाठी हे काहीतरी करतं याची त्याला खात्री झाली असते. तो म्हणतो की ठीक आहे, आपण पोलिसांना या व्हिडिओबद्दल नको सांगायला, परंतु पोलीस नक्कीच त्याच्यापर्यंत पोहोचतील. आणि तेव्हा नागराज विचारतो परंतु पैशाचं काय करायचं? तेव्हा रविराज म्हणतो की जर त्या गुंडाने परत फोन केला तर आपण बघू पुढे काय करायचं. तेव्हा आता प्रतिमा ही म्हणत असते की सुमनच्या जीवापेक्षा 50 लाख रुपये जास्त नाही, वाटलं तर आपली प्रॉपर्टी आपण घाण ठेवा, वाटेल ते करू, परंतु आपण थोडे का होईना पैशाची जुळवाजुळव करूया. तेव्हा अर्जुन सुद्धा म्हणतो की हो प्रतिमा आत्या बरोबर बोलत आहेत, आपण पैशाची नक्कीच जुळवाजुळव करूया. या इकडे नागराज प्रियांना मात्र खूप आनंद झालेला असतो. तर इकडे त्यानंतर नागराज प्रिया घाबरलेले असतात आणि प्रिया विचारत असते की नागराज का तुम्ही तसं सांगितलं आहे तसं त्यांनी 50 लाख रुपये गोळा केले आणि काकूंना सोडवण्याच्या मत्तीने ते गुंडांना देण्यासाठी तयार झाले, तर काय करायचं, पुढे काय करायचं ते तेव्हा नागराज म्हणतो की पुढे काय करायचं ते आपण बघूया. तर घरामध्ये सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात. सुमन सगळ्यांना जुळवून घ्यायची, नाती जोडायची, सगळ्यांची काळजी घ्यायची, मात्र या निस्वार्थ सुमनच्या वाईटावर कुणी उठला आहे या विचारात असतात. तर त्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी प्रतिमा रविराज यांचा लग्नाचा वाढदिवस असतो. तेव्हा अर्जुन सायली ठरवलेलं असतात की 20 वर्षानंतर प्रतिमा रविराज काका यांच्या आयुष्यात इतका छान योग जुळून आला आहे. खरं म्हणजे गेल्या वर्षी आपल्याला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा होता, परंतु प्रतिमा
प्रतिमा आत्यांना पूर्वीचं काहीच आठवत नव्हतं. रविराज काका बरोबर असलेलं त्यांचं नातं स्वीकारायला सुद्धा ते तयार नव्हते. त्यामुळे आपण ते नाही करू शकलो. परंतु आता प्रतिमा आत्याची स्मृती परत आली आहे. त्यांना रविराज काका बरोबर असलेलं नातं आठवतंय आणि सगळे कर्तव्य ते अगदी छान पद्धतीने बजावत आहेत. तर आपल्याला असं वाटतं की 22 वर्षानंतरचा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आपण साजरा करायला पाहिजे. त्यावर अर्जुन म्हणतो की सायली तू बरोबर बोलतेस, परंतु आनंद सेलिब्रेट करायला तयार व्हायला तर पाहिजे. कारण अगोदरच सुमन काकूच्या अचानक गायब होण्यामुळे सगळेजण खूप टेन्शनमध्ये आहेत. त्यावर सायली म्हणते की अर्जुन सर, सुमन काकूला शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत ना आपले, आणि माझं मन मला सांगतं की नक्की 2-4 दिवसात खूप मोठा चमत्कार होऊन आपल्या आयुष्यात बदल होणार आहे. त्यावर अर्जुन म्हणतो की बायको तुला वाटतं ना काहीतरी 2-4 दिवसात मोठं घडणार, तर मला काहीच त्यावर संशय नाहीये. तर ठीक आहे, तू जसं म्हणतेस तसं आता आपण रविराज काका आणि प्रतिमा आत्याचं ॲनिव्हर्सरी प्लॅनिंग करूया. तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता सायली फोन करून प्रतिमा आत्या रविराजना घरी बोलावून घेते. परंतु ते काळजीने तिथे येतात. तेव्हा रविराज विचारतो काय झालं सायली, तू अचानक का बोलावलंस, सुमनबद्दल काही समजलं आहे का? तेव्हा प्रिया दोघांना पाहून विचार करते की हे दोघं सकाळ सकाळ इथे काय करतायत. यांच्यासमोर जाणं म्हणजे मला खूप मोठं यांच्यासमोर जाणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुरार मारून घेणं आहे. त्याचवेळी सायली अर्जुनच्या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा विश करत येत म्हणतात की हॅपी ॲनिव्हर्सरी रविराज काका आणि प्रतिमा आत्या. त्यांना मात्र खूप मोठा आनंदाचा धक्काच बसतो. तेव्हा रविराज म्हणतो की प्रतिमा, आज आपल्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु आपल्या घराच्या सिच्युएशनमुळे मी फार या गोष्टी आठवू शकलो नाही. मला माफ कर, कारण तुझ्या परत येण्याने हा पहिलाच वाढदिवस होता. मला लक्षात राहायला पाहिजे होतं, परंतु काही हरकत नाही, हॅपी ॲनिव्हर्सरी. तेव्हा प्रतिमा सुद्धा म्हणते की हॅपी ॲनिव्हर्सरी तुम्हाला सुद्धा, कारण एवढ्या वर्षानंतर देखील तुमचं प्रेम माझ्यासाठी तसंच ताजं आहे. खरंच मी खूप नशीबवान आहे, मला तुमच्यासारखा लाईफ पार्टनर मिळाला. तेव्हा रविराजही म्हणतो की प्रतिमा, तुझ्यासाठी मी काहीही करेन, परंतु खरंच माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद तू आहेस, तू मला परत मिळाली आहे याचा आहे. तेव्हा एक एक करत सगळेजण आता त्या दोघांनाही विश करत असतात. त्याचवेळी प्रिया म्हणते की आई बाबा, लग्नाचा खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही दोघेही असेच आयुष्यभर एकत्र राहा. त्याचवेळी पूर्ण आजी म्हणत असते की तन्वी, तुला बरं वाटवलं ग, तुला बरं नाही आठवलं ग, यांचा लग्नाचा वाढदिवस साईला बरं आठवलं. अगं कधीतरी आई वडिलांसाठी काहीतरी आनंदाचा सरप्राईज प्लॅन करत जा. तू त्यांचा एकमेव जगण्याचा आधार आहेस, आनंद आहेस. त्यांच्यासाठी सुद्धा तू काहीतरी असं प्लॅनिंग करत जा. जे तू करायला पाहिजे होतं ते सायली करते. त्यावर प्रिया म्हणते, पूर्ण आजी परत तुमचं चालू झालं सायली नावाचं जप. मी त्यांच्यासाठी काही केलं, त्यांना हे आवडतं का विचारून बघ त्यांना. तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्ण आजी, तू पण कुणाकुणापेक्षा ठेवतेस, या सगळ्या गोष्टीसाठी तिच्याकडे वेळ तर आहे का? तर त्यानंतर सायली म्हणते, आता बाद झालं वादावादी, अजिबात नको, एवढा महत्त्वाचा दिवस आहे ना आजचा. तर आता सायली म्हणते, रविराज काका, प्रतिमा आत्या, आज मी तुमच्यासाठी खास सरप्राईज ठेवला आहे. तुमचं 22 वर्षापूर्वी कसं ठरलं होतं की प्रतिमा आत्या रविराज काकांचा वाढदिवस सुभेदारांच्या घरी आणि आईबाबांचा वाढदिवस किल्लेदारांच्या घरी, तसंच होतं ना. मग आज मान तुमचा आहे, तुमचा ॲनिव्हर्सरी आज सुभेदारांच्या घरी होणार. सायलीचा हा प्लॅन ऐकून रविराज, प्रतिमा सगळ्यांनाच खूप मोठा आनंद होतो. तेव्हा रविराज विचारतो, प्रतिमा आठवतं का काही? तेव्हा भरल्या डोळे प्रतिमा म्हणते की हो आठवतं ना, हा प्लॅन मीच ठरवत होते ना, परंतु त्याची पुनरावृत्ती सायलीकडून होते, यापेक्षा दुसरा आनंद काय? तेव्हा रविराज म्हणतो की प्रतिमा आणि सायली, हे तुमचं काय आहे ना मला काहीच माहिती नाही, परंतु तुमच्या तोंडातून शब्द, तुमचे प्लॅनिंग सगळं काही सेम असतात. नक्कीच तुमचं कुठल्या तरी जन्माचं रक्ताचं नातं असेल. इकडे प्रियाला मात्र खूप मोठा धक्का बसतो. ती खालीच मान घालते. आता सायलीच्या अशा पुढे वागण्याने एक दिवस नक्कीच तिचं सत्य बाहेर येणार याची तिला भीती वाटत असते. तर आता सायली म्हणते की रविराज काका आणि पूर्णाई, तुमच्या आवडीचं मी बेसन लाडू सुद्धा बनवेन. तर आता प्रतिमाच्या लग्नाच्या वाढदिवशी बेसन लाडू बनवून सगळ्यांना खाऊ घालायची. त्यामुळे विशेष ही गोष्ट सायलीकडून पुनरावृत्ती होत असल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तर त्यानंतर आता सायली अर्जुन ठरवलेलं असतात की आपण आज आपल्याकडून घरातल्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणणार आहोत, स्पेशली रविराज काका आणि प्रतिमा आत्यासाठी. तर त्यांच्यासाठी दोघांनी खूप छान साडी आणि रविराजसाठी कपडे आणलेले असतात आणि त्यांना खूपच आवडलेले असतात. आणि खरं सेलिब्रेशन तर संध्याकाळी असते. तर त्यानंतर सगळेजण गप्पा मारत असतात. त्याचवेळी अर्जुनला फोन येतो. तर अर्जुनला पोलिसांचा फोन आल्याने अर्जुनला आता समजलेलं असतं की सुमनला ज्या ठिकाणी नागराजने डांबून ठेवलेलं असतं त्याचं लोकेशन मिळालेलं असतं. आणि तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी सुद्धा तुमच्यासोबत येतो, असं म्हणून आता पोलीस बरोबर अर्जुन तिकडे जाण्यास निघालेला असतो. तिकडे आता बर्थडेची सगळी तयारी झाली असते.
परंतु अर्जुन ऐन वेळेला गायब झाल्यामुळे इकडे प्रियाला सुद्धा टेन्शन येतं. तर अर्जुनला आता ज्या लोकेशनची माहिती मिळाली असते, जे लोकेशन दाखवलेलं असतं त्या लोकेशनवरती पोलिसांना घेऊन जातो. तर ते निर्जळी अगदी जंगलात एक गोडाऊनमध्ये असतं. त्या ठिकाणी तिला डांबून ठेवलेलं असतं. तर आता अर्जुन सुमन काकू आवाज देत असतो, परंतु ते गोडाऊन खूप मोठं असतं. तर आता अर्जुन बराच वेळ इकडे तिकडे शोधाशोध करत असतो. पोलिसांनाही तो तिकडून इकडून हे करायला सांगत असतो. त्याचवेळी आता नागराजचे काही गुंड अर्जुनवर तुटून पडतात, परंतु अर्जुन दोनाचे 4 हात करत त्यांना धुवून काढतो. तेव्हा आता नागराज तिथून सुमनला हलवायचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्जुनने पोलिसाच्या मदतीने त्याला गोडाऊनला घेरल्यामुळे त्याला इथे काहीच साध्य करता येत नाही. तर सध्या सगळ्या गुंडांना अर्जुन हातापायी करत त्यांना जमिनीवर पाडून सुमनपर्यंत पोहोचतो. सुमनला खात्री असते की काही झालं तरी अर्जुन सायली तिला वाचवतील आणि हा विश्वास खरा ठरल्यामुळे तिला खूप आनंद होतो. तेव्हा आता अर्जुन विचारतो, सुमन काकू अचानक तू त्या दिवशी सायलीला फोन केलंस आणि गायब झालीस, तुला कुणी किडनॅप करून इथं बांधून ठेवणार? कोण आहे? तू त्याला ओळखतेस का? आणि तुला का म्हणून ठेवलं असते इथे? तेव्हा घडलेला सगळा प्रकार एक एक गोष्ट करत सुमन अर्जुनला सांगत असते. मी त्या दिवशी साईला अशी काही गोष्ट सांगणार होते, त्यामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली असते. तुम्ही इतके वर्ष ज्या गोष्टीच्या कल्पनाही केली नसतील ती गोष्ट मला समजलेली होती. तेव्हा आता अर्जुन विचारतो, सुमन काकू तुला जे सांगायचं ते स्पष्टपणे सांग, कुणालाही घाबरू नको. तेव्हा सुमन सांगते की रविराज भाऊजी प्रतिमा वहिनी यांचा ॲक्सिडेंट घडवून आणण्यासाठी जी महिपतला सुपारी दिली होती ती सुपारी नागराजने दिली होती. तेव्हा मात्र अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते. अर्जुन म्हणतो की सुमन काकू हे तू खरं बोलतेस का? आणि तुला असं कसं माहिती झालं? तेव्हा आता सुमन नागराजच्या प्रत्येक त्या घटनेबद्दल सांगितलेलं असतं की ती गोष्ट तिने घरच्यापासून लपवून त्याची चूक पाठीशी घालून त्याला सुधारवण्यासाठी दिलेली संधी, ही सगळं काही तिने करून कहाणी अर्जुनला सांगितल्यानंतर अर्जुनला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. परंतु सुमन काकूचं दुःख सुद्धा तो समजत असतो. सुमन म्हणते की अर्जुन, सत्य इथेच थांबत नाही तर खूप मोठं सत्य अजून एक आहे, ते म्हणजे आपल्या घरात जी तन्वी आहे ना, त्या तन्वीला सुद्धा नागराजने खोटी तन्वी बनवून प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी आणलेलं एक प्याद आहे. अर्जुन विचारतो की सुमन काकू हे तू काय बोलतेस? तेव्हा सुमन म्हणते की हो अर्जुन, मी खरं तेच बोलते. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रिया ही खोटी तन्वी आहे. मग आश्रममध्ये लहानपणाच्या तन्वीचे वस्तू तिच्याकडून कुठून आले? तेव्हा सुमन म्हणते की सायलीचे आहेत. अर्जुनला धक्क्यावर धक्के बसत असतात. अर्जुन श्वाकच झालेला असतो. सुमन काकू सांगते की मला त्या दिवशी महिपत बरोबर नागराजनी प्रिया मिळून मला बेशुद्ध करून दुसरीकडे घेऊन आले, परंतु त्या दिवशी मी बेशुद्ध नव्हतेच, फक्त मी ॲक्टिंग करत होते, कारण मला त्यांच्याकडून सगळं जाणून घ्यायचं होतं, त्यांचा नक्की उद्देश काय आहे. आणि त्यावेळी मला समजलं की प्रिया ही खोटी तन्वी आहे, सायली ही खरी तन्वी असल्याचं महिपतने मला सांगितलं आहे. महिपत, नागराज, प्रिया या तिघांनी मिळून हा सगळा एक ट्रॅप आहे. रविराज भाऊजी प्रतिमा आत्याचा जीव घेऊन त्यांना त्यांची प्रॉपर्टी लुबाडायची होती. अर्जुन म्हणतो की सुमन काकू आता आपल्याला पटकन घरी जायला पाहिजे. आज काय आहे माहिती आहे का? आज रविराज काका आणि प्रतिमा आत्या यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. या दिवशी त्यांना सरप्राईज गिफ्ट म्हणून सायली तन्वी असल्याचं सांगायचं. तेव्हा अर्जुन आता घरी पोहोचतो, परंतु सुमनला तिथेच बाजूला आडोशाला थांबायला सांगतो. सुमनची अवस्था सुद्धा खूप खराब झाली असते. तिला धड उठता बसताही येत नसतं. तेव्हा आता सगळेजण विचारतात, अर्जुन कुठे होतास? आम्हाला किती काळजी लागली होती. तेव्हा अर्जुन सुद्धा म्हणतो की मी ठीक आहे, आता पटकन खूप वेळ झाला आहे, आपण केक कट करायचा आहे, त्यानंतर मला खूप मोठं सरप्राईज गिफ्ट सुद्धा द्यायचं आहे. सायली मात्र अर्जुनकडेच पाहत असतो. प्रिया, नागराज हे सुद्धा थोडंसं गडबडलेले असतात. तर आता केक कट होतात. सगळेजण एकमेकांना केक भरवले जातात. त्याचवेळी सुमन आतमध्ये येत सुमनला अर्जुन घेऊन येतो. सुमनला समोर पाहून प्रिया, नागराज यांच्या पायाखालची जमीनच सरकली असते. सगळ्यांनाच आनंदाचा धक्का बसतो. प्रतिमा विचारते की अर्जुन हे सरप्राईज गिफ्ट आहे का? तेव्हा आता अर्जुन सांगतो की सरप्राईज गिफ्ट तुम्हाला सुमन काकू सांगतील. तेव्हा नागराज ॲक्टिंग करत काळजी असल्याचा दिखावा करत असतो, परंतु आता अर्जुनने त्याला बाजूला सरकवतो. तर आता सुमन सांगते की प्रतिमा वहिनी, रविराज भाऊजी, तुम्हाला माझ्याकडून गिफ्ट हेच आहे की तुमची मुलगी तन्वी ही प्रिया नाही तर सायली आहे. तेव्हा मात्र सगळेजण शॉकच होतात. तेव्हा रविराज विचारतो, सुमन हे काय बोलतेस? तेव्हा अर्जुन नागराजने कशा प्रकारे ॲक्सिडेंट घडवून आणला आणि महिपतला सुपार दिली हे सगळं काही सविस्तर सांगतो. आणि तेव्हा नागराजची बोलतीच बंद झाली असते. तेव्हा प्रिया अखेर शरणागती पत्करत म्हणते की मला तन्वीची ॲक्टिंग करण्यासाठी नागराज काकांनी पैसे दिले होते, यामध्ये माझी काहीच हेतू नव्हतं.
माझा स्वार्थ नव्हता. मला यांनी ब्लॅकमेलसुद्धा केलं होतं. आता सगळे ब्लेम नागराजवर ढकलून प्रिया सत्यवान सावित्री बनवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु प्रतिमाने थोबाड फोडते आणि म्हणते की माझ्या मुलीला तिरस्कार करून तिला तिचा दुस्वास केला त्याचं काय. तर अशा प्रकारे सुमनने 3 सत्य प्रतिमा रविराज यांच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी सांगून खूप मोठं वादळ थांबवलेलं असतं. तर आता त्यानंतर रविराज स्वतः नागराज प्रिया यांच्या कर्माची शिक्षा म्हणून पोलिसांना बोलवून त्यांना अखेर बेड्या ठोकून जेलमध्ये खडी फोडायला पाठवतो. आणि इकडे सायली तन्वी असल्याच्या आनंदाने यांचं नाचू गाऊ लागतात. खूप छान असं भाग आहे. त्यामुळे धन्यवाद. पुढे काय होणार आपण पाहणारच आहोत.